मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनो जो काही आपण प्रिव्ह्यू बघितला आहे तो अगदी सोपा एडिट करणं। तर भाऊंनो जे काही आपलं ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्णपैकी बघायचा आहे, तेव्हाच तुम्हालाच समजून येईल। आणि जे काही आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशनमध्ये। सर्व मटेरियल आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता की शेक इफेक्ट आणि बीट मार्क दिसत आहे, सिंपली वरती बीट मार्क दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून गेल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकता की आपण काहीतरी पहिलेच आपले मटेरियल लावून दिलेलं आहे। तर सिंपल इथं बघू शकता की जे काय आपले फोटो आहेत, सिंपल तुम्हाला तर माहिती आहे की आपण पहिले मटेरियल लावून दिले आहे, तर आपल्याला फक्त फोटो चेंज करायचे आहे। सिंपल इथं ग्रुप 1चं ऑप्शन दिसतं, त्याच्यावरती क्लिक करायचं। एडिट ग्रुप दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून इथून बघू शकता की अशा प्रकारे आपला फोटो दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून कलर फिटच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचा आहे। कोणचा पण लावून घ्यायचा, तुम्ही तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। इथं प्लसचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून इथून आपल्याला अशा प्रकारे बदलून घ्यायचं आहे। तर भावांनो जेवढे पण इकडे फोटो आहेत तर बघू शकते जेवढे आपण लावून दिलेले आहे सिंपल तेवढे आपल्याला बदलून घ्यायचे। तर एवढं झाल्यानंतर भावांनो आपल्याला सर्व इथून आपल्याला जेवढे पण फोटो आहेत ते बदलून टाकायचे। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर आपल्या जे काही मॉडेलचे फोटो आहेत ते लावून घ्यायचे। चला मी सिंपली ते लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। असे समोर अशा प्रकारे मॉडेलचे फोटो लावून घ्यायचे आणि याला खालती ओढून घ्यायचे आहे। जेवढे पण आपले मॉडेलचे फोटो आहेत तेवढे लावून घ्यायचे, मी पण लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। भावांनो अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे आणि याला अशा प्रकारे लेअरच्या खालती ओढून घ्यायचे अशा प्रकारे। तर चला फटाकसे फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे, मी पण लावून घेतो। बघू शकते की जे काही आपण फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्ही लावून घ्यायचे। बघू शकते की आपले जे काही फोटो आहेत ते एकदम खतरनाक लागलेले आहेत आणि तुम्ही पण अशा प्रकारे आपले फोटो लावून घ्यायचे। बघू शकते की आरामात फोटो जे काय आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे, सर्व बीटवरती आपले फोटो लावून घ्यायचे। तर बघू शकते की अशा प्रकारे मस्त फोटो लागलेले आहेत, तुम्ही पण तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो लावून घ्यायचे। एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं शेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काय इफेक्ट दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर याला आपल्याला कॉपी करायचं आहे। कॉपी कसं करायचं, इथे इफेक्ट नाव दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथे 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बीटमार्कमध्ये जायचं। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो जो काय हा पहिला फोटो दिसतो, पहिला फोटो जो काय आपण आता कॉपी केलेला आहे इफेक्ट त्या पहिल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे। सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून घेतल्यानंतर इथं इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। बघू शकता की जे काय आपलं इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भावांनो इथं आपण पहिलेच लावून दिलेलं आहे आणि इथं पण आपण पहिलेच इफेक्ट लावून दिलेलं आहे आणि जे काही डबलचं बीटा दिसतं बघू शकता की जे डबलचा बीट दिसतो त्याच फोटोला आपल्याला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। तर भावांनो जे काही सिंगल बीटचे आहेत ते सर्व सोडून द्यायचं आणि डायरेक्ट आपला डबल बीटवर यायचं आणि हा जो काही इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा। सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। सिंगल बीट सोडून द्यायची, हे पण सिंगल बीट सोडून द्यायची, जेवढा पण सिंगल बीट असतील ते सोडून द्यायचे आणि डबल बीटला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। अशा प्रकारे भावांनो इकडे बघू शकते की जे काय आपला इफेक्ट वगैरे आहे ते पेस्ट करून घेतले आणि जो काही सिंगल बीटीचा इफेक्ट आहे तो पहिलेच लावून दिलेला आहे। इथं बघू शकता की जो काय आपला हा इफेक्ट आहे तो आपण पहिलेच लावून दिलेला आहे। एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जाऊन भावांनो आपल्याला आपलं बॉर्डर लावून घ्यायचं आहे। तर चला सिंपल ते काय बॉर्डर वगैरे लोगो वगैरे लावून घेऊ। जे काय भावांनो आपलं बॉर्डर असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जो काही तुमचा लोगो वगैरे असेल तो
तुम्ही लावून घ्यायचं आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं. HD वगैरे जेवढं पण हवं असेल तेवढं HD वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर भाऊंनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.